2 महिन्यापासून भेट झाली नव्हती, पण त्या दिवशी भेटण्याचा योग आला आणि शरीर संबंध बनवण्यासाठी ती त्याला लॉजवर घेऊन गेली. शरीर संबंध चालू असताना महिलेला संतुष्टी न मिळाल्याने त्याने थेट प्रियकराचा गुप्तांग कापून टाकल्याची धक्कादायक घटना MIDC भागात शिरसगाव येथे घडली आहे. सदरील महिला आरती भिंगोरे, नाव बदललेलं आहे. ही 30 वर्षीय विवाहित महिला आहे. ती MIDC मधील एका कंपनीत जॉब करते. काम करत असताना तेथेच कार्यरत असलेल्या किशोर वैभे ह्या 25 वर्षीय तरुणाशी त्याची 6 महिन्यापूर्वी मैत्री झाली आणि काही दिवसातच त्यांच्या मैत्रीचं रूपांतर हे प्रेमात झालंय. दरम्यान त्यांनी अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले, पण ह्या वेळेस भेटण्यासाठी ते लॉजवर गेले. पण नंतर जे झालं ते एकूण नक्कीच अंगाला काटा आल्याशिवाय राहणार नाही. कारण दर आठवड्याप्रमाणे रविवारी कंपनीला साप्ताहिक सुट्टी असते, तर त्यांनी शनिवारी म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी ठरविलं की आपण उद्या भेटायला जाऊ. पण उद्या रविवारच्या दिवशी प्रियकरासोबत काय घडणार हे त्याने आजन्मात विचार सुद्धा केला नसेल. रविवारी आरोपी आरतीने मुद्दामून आपल्या पतीला सांगितले की आज कंपनीला सुट्टी नाही, सगळ्यांना हजर राहायचं सांगितलं, तर मला उद्या रविवारी पण रोजच्या प्रमाणे जॉबला जावे लागेल. तिच्या या खोट्या बहाण्याने नवराही सहमत झाला. आता आरोपी महिलेचा मार्ग मोकळा झाला. ती सकाळी 8च्या दरम्यान घराच्या बाहेर निघाली आणि कामगार चौक येथे येऊन त्याने प्रियकर किशोरला फोन केला. किशोर काही वेळातच मोटरसायकलने तेथे पोहोचला. त्यानंतर त्यांनी थोडा वेळ शॉपिंग करत ते हायवे लगत असलेल्या पियुष फॅमिली रेस्टॉरंट येथे पोहोचले. त्यावेळेस 11 वाजले होते. त्यांनी रेस्टॉरंटमध्ये जेवण वगैरे करून तेथेच एक महागडा रूम बुक केला. त्यानंतर त्यांनी शरीर संबंध चालू केले, पण प्रियकर त्याला इच्छेप्रमाणे शारीरिक सुख देऊ शकला नाही. संबंध करत असताना त्या महिलेला पूर्णपणे संतुष्टी मिळाली नाही. किशोर त्याला समाधान करण्यात अयशस्वी ठरला, तर या कारणानं त्या माथेफिरू महिलेने कोणताच विचार न करता थेट आपल्या पर्समध्ये असलेला एका धारदार कटरने प्रियकराचा थेट गुप्तांगच कापून घेतला. नंतर सुनीलने जोरजोराने आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्याचा आवाज ऐकून हॉटेलमध्ये कार्यरत असलेल्या लोकांनी धाव घेतली आणि दरवाजा खोलला. पाहते तर किशोर हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी उचलून त्याला तात्काळ हॉस्पिटल गाठलं. त्यानंतर डॉक्टरांनी तपासून सुनीलला मृत्यू घोषित केलं व आरोपी आरती हिला खुनाच्या प्रकरणात अटक करण्यात आली. तर ह्या अनैतिक संबंधात त्या तरुण प्रियकराचा जीव जाईल हे त्याला काय ठाऊक. ती विवाहित महिला होती, 2 लेकरांची आई होती, तरी पण वासनेपोटी विवाहबाह्य संबंधात पूर्णत अडकलेली होती. दरम्यान त्याच्या याच अनैतिक संबंधाने प्रियकराचाही जीव गेला आणि स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून संसारही उद्ध्वस्त करून घेतला. आजच्या काळात महिलांचे विवाहबाह्य अनैतिक संबंध हे खूपच वाढलेले आहे. खास करून तरुण मुलं ही विवाहित महिलावर जास्तच आकर्षित होत आहे आणि याच अनैतिक संबंधातून अशा विचित्र घटना रोजच आपल्या कानी पडत आहे. तर त्या महिलेने केलेल्या वेदनादायक व थरकाप उडवणाऱ्या कृत्याबद्दल तुमचं काय मत कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.